गाईज इंग्लिश मध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन कुठे होते तुम्हाला माहित आहे? आय विल बी, आय विल हॅव, आय कुड बी, आय कुड हॅव म्हणजेच बी आणि हॅव मध्ये स्टुडंट काय करतात? गोंधळून जातात. पण आजच्या व्हिडिओ नंतर तुमचं हे कन्फ्युजन अगदी क्लिअर होणार आहे. तुम्हाला तुम्हाला बी आणि हॅव कुठे यूज करायचं चांगल्या प्रकारे समजेल विथ मॉडेल वर्ब. गाईज इथे एक तुम्हाला रूल लक्षात ठेवायचा आहे. हा जर रूल तुम्ही लक्षात ठेवला तर तुमचा 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. रूल कोणता आहे? जेव्हा तुम्हाला मॉडेल वर्ब सोबत बी चा यूज करायचा आहे, तिथे तुम्हाला तुमची कंडिशन, तुमची स्थिती किंवा तुमची फिलिंग सांगायची आहे. सिंपल. आणि जेव्हा तुम्ही मॉडेल वर्ब सोबत हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्मचा यूज करता, म्हणजे इथे तुम्ही पास्टचा सेन्स दाखवत असतात. बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यातच तुमचा 80% प्रॉब्लेम क्लिअर होणार आहे. इथपर्यंत क्लिअर झालं? आता बघा गाईज, आय विल बी आणि आय विल हॅव कुठे यूज करायचं हे आपण पहिल्यांदा बघूया. आय विल बी, मी फ्युचर मध्ये असा असेल किंवा असं फ्युचर माझं असेल किंवा मी फ्युचर मध्ये असा बनेल, हे जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं तिथे तुम्हाला विल बी चा यूज करायचा आहे. आणि सगळ्यांना माहित असेल विल ला आपण फ्युचर मध्ये यूज करतो. आणि जेव्हा विल सोबत बी लागतं तेव्हा विल बी फ्युचरची स्थिती सांगतो, म्हणजेच येणाऱ्या फ्युचर मध्ये कशी कंडिशन होईल किंवा असेल अशा सेन्सची जीही सेंटेन्स असतात ती तुम्हाला यात बोलायची आहेत. यात तुमची फिलिंग्स, प्रोफेशन, कंडिशन, लोकेशन या अशा सगळ्या प्रकारचे सेंटेन्स तुम्ही विल बी सोबत बोलू शकता. फॉर एक्झाम्पल, मी आनंदी असेल, आय विल बी हॅपी. मी डॉक्टर बनेल, आय विल बी अ डॉक्टर. मी तयार असेल किंवा तयार राहील, आय विल बी रेडी. ती मॉल मध्ये असेल, शी विल बी इन द मॉल. जर सेंटेन्स मध्ये काय होईल किंवा काय बनेल किंवा काय बनणार याचा जर आन्सर येत असेल तर सिम्पली तिथे तुम्हाला विल बी चा यूज करायचा आहे. ही ट्रिक आहे विल बी यूज करण्याची. क्लिअर? नेक्स्ट बघा विल हॅव. आता बघा, फ्युचर मध्ये काहीतरी जवळ असेल किंवा तुम्ही काहीतरी मिळवाल अशी सेंटेन्स तुम्हाला विल हॅव च्या ह्याने बनवायची आहेत. विल म्हणजे काय? फ्युचर. हॅव म्हणजे जवळ असणे. क्लिअर? तीन कंडिशन मध्ये तुम्ही याचा यूज करू शकता. पहिली कंडिशन, फ्युचर मध्ये तुमचं पोझिशन सांगायचं असेल, म्हणजे एखादी गोष्ट फ्युचर मध्ये तुम्ही मिळवाल किंवा तुमच्या जवळ असेल अशा कंडिशनची सेंटेन्स. एक्झाम्पल, माझ्या जवळ एक गाडी असेल, आय विल हॅव अ कार. त्याच्याजवळ मोठं घर असेल, ही विल हॅव अ बिग हाऊस. तिच्याजवळ पैसे असतील, शी विल हॅव मनी. क्लिअर? नेक्स्ट बघा, फ्युचरची अपॉर्च्युनिटीसाठी कसा, म्हणजे फ्युचर मध्ये एखादी संधी मिळेल किंवा एखादी वेळ मिळेल अशा अशा सेन्सची सेंटेन्स. त्याला एक संधी मिळेल, ही विल हॅव अ चान्स. माझ्याजवळ वेळ असेल, आय विल हॅव टाइम टुमॉरो. म्हणजे आता तुमच्या जवळ वेळ नाही पण फ्युचर मध्ये उद्या तुमच्याकडे वेळ असेल, आय विल हॅव टाइम टुमॉरो. क्लिअर? विल हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म हे कुठे यूज करायचं? हा विल हॅव चा ऍडव्हान्स यूज आहे. यामध्ये तुम्हाला वर्ब विल हॅव सोबत वर्बचं थर्ड फॉर्मचा यूज करायचा आहे. आता बघा, विल हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म आहे हे जे आहे हे फ्युचरची कंप्लीट ऍक्शन दाखवतो. म्हणजे एक्झाम्पल, उद्यापर्यंत माझं प्रोजेक्ट पूर्ण झालं असेल, म्हणजे उद्यापर्यंत म्हणजे फ्युचर मध्ये तुमची एखादी ऍक्शन पूर्ण झाली असेल अशा सेन्सची सेंटेन्स तुम्हाला विल हॅव प्लस वर्बच्या थर्ड फॉर्मनी बनवायची आहेत. याचं सेंटेन्स कसं होईल? आय विल हॅव कम्प्लिटेड माय प्रोजेक्ट टुमॉरो. आय विल हॅव कम्प्लिटेड माय प्रोजेक्ट टुमॉरो. विल प्लस वर्ब फ्युचर मध्ये करेन किंवा करेल सिंपल सेंटेन्स असतील. विल हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म भविष्यात एखादं काम पूर्ण झालं असेल, कंप्लीट असेल ऍक्शन तिथे, हे झालं विल बी आणि विल हॅव चा कन्सेप्ट. नेक्स्ट कन्सेप्ट आहे कॅन बी आणि कॅन हॅव. आता इथे बघा, कॅन बी, आय कॅन बी, मी असा असेल, बनेल किंवा माझ्यात ॲबिलिटी आहे अशी बनण्याची. असे सेन्सची सेंटेन्स तुम्हाला कॅन बी ने बनवायचे आहेत. कॅन बी
तुमची स्थिती, कंडिशन, तुमची पर्सनॅलिटीच्या बद्दल सांगत असतो. एक्झाम्पल बघा, मी आनंदी होऊ शकतो. आय कॅन बी हॅपी. आय कॅन बी हॅपी. मी टीचर बनू शकतो. आय कॅन बी अ टीचर. टीचर बनण्याची ॲबिलिटी काय आहे? तुमच्यात आहे. म्हणून तुम्ही काय म्हणताय? आय कॅन बी अ टीचर. कॅन बी काय करतो? तुमची कॅपेबिलिटी दाखवत असतो. कॅन हॅव बघा, मिळवू शकतो. शुअर नाही पण इम्पॉसिबल पण नाही, फक्त काय आहे? पॉसिबिलिटी आहे. अशा सेन्सची सेंटेन्स तुम्ही कॅन हॅव नी बनवायची आहेत. मला पुढच्या वर्षी चांगली नोकरी मिळू शकते. आय कॅन हॅव अ बेटर जॉब नेक्स्ट इयर. म्हणजे याच्यामध्ये शुअरिटी नाही, पण हे इम्पॉसिबल पण नाही की तुम्हाला नेक्स्ट इयरला जॉब भेटेल. ही तुमची काय आहे? पॉसिबिलिटी आहे. मी सक्सेस मिळवू शकतो. आय कॅन हॅव सक्सेस. आय कॅन हॅव सक्सेस. ही तुमची याच्यात काय आहे? गॅरंटी नाही, पण तुम्ही मिळवू शकता. क्लिअर झालं इथपर्यंत? विल हॅव काय करतो? तुम्हाला फ्युचरची शुअरिटी दाखवतो. मी यशस्वी होईल. आय विल हॅव सक्सेस. तसंच कॅन हॅव काय करतो? पॉसिबिलिटी दाखवतो. मी यशस्वी होऊ शकतो. आय कॅन हॅव सक्सेस. मी यश मिळवू शकतो. आय कॅन हॅव सक्सेस. म्हणजे विल हॅव मध्ये काय असतं? फिक्स असतं, शुअरिटी असते. पण कॅन हॅव मध्ये काय असते? फक्त पॉसिबिलिटी असते. आता बघूया कुड बी. होऊ शकतो, बनू शकतो किंवा कदाचित बनू शकत होतो. म्हणजे पास्टची सिच्युएशन किंवा वीक पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी तुम्हाला कुड बीचा यूज करायचा आहे. म्हणजे इथं जास्त डाऊटफुल पॉसिबिलिटी असते ती तुम्हाला कुड बीने बोलायची आहे. उत्तर बरोबर असू शकतं. द आन्सर कुड बी राईट. म्हणजे डाऊटफुल आहे. मी डॉक्टर बनू शकत होतो. आय कुड बी अ डॉक्टर. आय कुड बी अ डॉक्टर. इथे बघा, पास्ट मधली पॉसिबिलिटी, पास्ट मधली ॲबिलिटी ते सुद्धा सांगण्यासाठी तुम्ही कुड बीचा यूज करू शकता. प्रेझेंट आणि पास्टच्या डाऊटफुल पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी कुड बीचा यूज करायचा आहे. मला उशीर होऊ शकतो. म्हणजे होऊ शकतो, पॉसिबिलिटी आहे. आय कुड बी लेट. आय कुड बी लेट. नेक्स्ट बघा कुड हॅव. करू शकत होतो पण केलं नाही. म्हणजे पास्ट मध्ये चान्स होता पण तुम्हाला तो काय केलाय? मिळालेला नाहीये. अशा सिच्युएशनची सेंटेन्स. कुड हॅव पास्टचे काय करतं? जी मिस्ड झालेली अपॉर्च्युनिटी आहे किंवा मिस्ड झालेले चान्स आहे, तशी सेन्सची सेंटेन्स बोलताना सुद्धा तुम्ही कुड हॅवचा यूज करू शकता. कुड हॅव नंतर वर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. मी परीक्षेत पास होऊ शकत होतो. म्हणजे जर तुम्ही अभ्यास केला असता तर तुम्ही पास होऊ शकला असता. आय कुड हॅव पास द एक्झाम. पण तुम्ही केला नाही, असे कंडिशन. मी तिथे जाऊ शकत होतो. आय कुड हॅव बीन देअर. क्लिअर? कुड काय करतो? तुमचं आत्ताचा चान्स म्हणजेच प्रेझेंटचा चान्स दाखवत असतो. मी जिंकू शकतो. आय कुड विन. कुड हॅव पास्ट मधील चान्स दाखवत असतो तुमचा. मी जिंकू शकत होतो. आय कुड हॅव ओन. म्हणजे तुम्ही पास्ट मध्ये जिंकू शकण्याचा चान्स होता तुमच्याकडे, पण तो तुम्ही घेतलेला नाहीये. क्लिअर झालं इथपर्यंत? नेक्स्ट बघा शुड बी आणि शुड हॅव. शुड बी म्हणजे काय? असायला पाहिजे किंवा असं होणं योग्य आहे. ऍडवाइस देण्यासाठी शुड बीचा यूज करू शकता. तुला अभ्यास केला पाहिजे. तू अभ्यास केला पाहिजे. यू शुड बी स्टडी. तुला सावधान असलं पाहिजे. यू शुड बी केअरफुल. तसंच तुमचे एक्सपेक्टेशन म्हणजे गॅरंटी नाही पण होप दाखवण्यासाठी सुद्धा तुम्ही शुड बीचा यूज करू शकता. आता इथे बघा, आता त्याला इथे असायला पाहिजे म्हणजे ही तुमची काय आहे? एक्सपेक्टेशन आहे. ही शुड बी हिअर नाव. ही शुड बी हिअर नाव. एखाद्याची क्वालिटी कसा असायला पाहिजे? शिक्षक हुशार असले पाहिजे. टीचर शुड बी क्लेवर. डॉक्टरांना इमानदार असलं पाहिजे. डॉक्टर शुड बी ऑनेस्ट. आता इथे बघा, सिंपल शुडचा यूज कुठे करतो? जिथे तुम्ही ऍक्शन दाखवता. फॉर एक्झाम्पल, तुला अभ्यास केला पाहिजे. यू शुड स्टडी. कम्प्लीट ऍक्शन आहे.
शुड बी तुमची एखाद्याची कंडिशन, बिहेवियर, पर्सनॅलिटी कशी असायला पाहिजे हे सांगतं. तुला नम्र असलं पाहिजे. यू शुड बी पोलाइट. आणि शुड हॅव पास्ट मध्ये एखादी गोष्ट करायला पाहिजे होते पण तुम्ही केली नाही. तुला अभ्यास केला पाहिजे होता. यू शुड हॅव स्टडीड. क्लिअर झालं हे? शुड, शुड बी, शुड हॅव. क्लिअर? नेक्स्ट मस्ट बी आणि मस्ट हॅव. आता बघा मस्ट बी म्हणजे काय? नक्कीच आहे, असणार किंवा असावे. म्हणजे प्रेझेंट मधील सिच्युएशन बद्दल स्ट्रॉंग गेस जेव्हा लावतो तिथे तुम्हाला मस्ट बी चा यूज करायचा असतो. ती नक्कीच घरी असेल, श्युरिटी आहे तुम्हाला. शी मस्ट बी ऍट होम. तो नक्कीच थकलेला असेल. ही मस्ट बी टायर्ड. क्लिअर? आता मस्ट हॅव बघा. एखादी गोष्ट नक्कीच केली असणार किंवा झाली असणार. म्हणजे पास्ट बद्दल स्ट्रॉंग गेस जेव्हा तुम्ही लावता तिथे तुम्हाला मस्ट हॅव चा यूज करायचा आहे. आणि मस्ट हॅव नंतर वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. त्याने नक्कीच काम पूर्ण केलं असणार. म्हणजे तुम्ही पास्ट बद्दलच काय करताय की स्ट्रॉंग गेस करता आहे पास्ट बद्दल की त्यानं नक्कीच पास्ट मध्ये काम पूर्ण केलं असणार. ही मस्ट हॅव फिनिश्ड हिज वर्क. ही मस्ट हॅव फिनिश्ड हिज वर्क. काल रात्री नक्कीच पाऊस पडला असणार. इट मस्ट बी रेन्ड लास्ट नाईट. इट मस्ट बी रेन्ड लास्ट नाईट. क्लिअर? सिंपल मस्ट आपण कधी यूज करतो? एखादी गोष्ट करायला पाहिजे किंवा करायला हवी. म्हणजे जिथे तुम्हाला एम्फसिस म्हणजे जोर द्यायचा असतो तिथे मस्टचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, तुला हेल्मेट घालायला पाहिजे. हे रूल आहे आणि हे गरजेचं आहे. बरोबर? म्हणून इथे तुम्हाला मस्टचा यूज करायचा आहे. यू मस्ट विअर अ हेल्मेट. मस्ट बी नक्कीच आहे, असणार आहे. प्रेझेंट बद्दल जेव्हा तुम्ही अंदाज लावता, प्रेझेंट बद्दल शुअर गेस असतो, तिथे तुम्हाला मस्ट बी चा यूज करा. ते नक्कीच व्यस्त असेल. तो नक्कीच व्यस्त आहे. दे मस्ट बी बिझी. आणि मस्ट हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म कधी यूज करता तुम्ही? पास्टचा स्ट्रॉंग गेस लावण्यासाठी. तू नक्कीच हे पाहिलं असणार. यू मस्ट हॅव सीन धिस. क्लिअर? मस्ट बी, मस्ट आणि मस्ट हॅव. आता बघा माइट बी आणि माइट हॅव. माइट बी बघा पहिल्यांदा. कदाचित असं असू शकते. म्हणजे प्रेझेंटची पॉसिबिलिटी. प्रेझेंटची पॉसिबिलिटी माइट बी. क्लिअर? माइट बी ने तुम्हाला दाखवायची आहे. एक्झाम्पल, ती कदाचित घरी असेल. शी माइट बी ऍट होम. कदाचित पाऊस पडत असेल. कदाचित पाऊस पडत असेल. इट माइट बी रेनिंग. क्लिअर? आता माइट हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. कदाचित केलं असणार किंवा कदाचित झालं असणार. पास्ट मधली ही पॉसिबिलिटी आहे. कदाचित पास्ट मध्ये हे केलं असणार किंवा झालं असणार. काल कदाचित पाऊस पडला असणार. इट माइट हॅव रेन्ड लास्ट नाईट. इट माइट हॅव रेन्ड लास्ट नाईट. जिथे जिथे मॉडेल वर्ब सोबत हॅव येतं तिथे तुम्हाला वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचं आहे. आणि सिंपल माइट आपण कधी यूज करतो? कदाचित करेल किंवा शक्यता आहे. जिथे वीक पॉसिबिलिटी असते तिथे तुम्हाला माइटचा यूज करायचा आहे. प्रेझेंट मध्ये जर वीक पॉसिबिलिटी असेल तर माइट बी चा यूज करा. किंवा सिंपल फ्युचरची वीक पॉसिबिलिटी सांगायची असेल तर सिंपल माइटचा यूज करा. आणि पास्टची वीक पॉसिबिलिटी सांगायची असेल तर माइट हॅव चा यूज करा. क्लिअर झालं? नेक्स्ट. आता बघा इथे एक लक्षात ठेवा. मॉडेल वर्ब प्लस बी म्हणजे प्रेझेंटच्या गोष्टी सांगण्यासाठी. मॉडेल वर्ब प्लस हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म म्हणजे पास्टच्या गोष्टी पहिलेच झालं असणार किंवा पास्ट मध्ये असं काहीतरी झालं असणार किंवा अंदाज व्यक्त करण्यासाठी तुम्हाला याचा यूज करायचा आहे. आय होप गाईज बरंच तुमचं कन्फ्युजन या व्हिडिओमध्ये दूर झालं असेल. बरंच कन्फ्युजन असेल तर परत व्हिडिओ बघा जेणेकरून ते सुद्धा कन्फ्युजन दूर झालं पाहिजे. आजपासून तुम्ही बी आणि हॅव जे मॉडेल वर्ब प्लस बी किंवा मॉडेल वर्ब प्लस हॅव हे घेऊन तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सेंटेन्स बोलू शकाल आणि बनवू शकाल. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा.